तुम्ही इकडे पाहू शकता कशा प्रकारे आता इथे कलर काम चालू आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हे कलर काम इथे करत राहतात. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आमच्या घराच्या बाजूलाच गणेश चित्र शाळा आहे आणि तिथे आता आपण आलो आहोत. तर बघूयात आता आता सध्या गणपती बाप्पांचं कलर काम इथे चालू आहे. तर आपण बघूयात. तर मित्रांनो, गणपती बाप्पा आता लवकरच आपल्या घरी येणार आहेत. तर सर्वांनाच उत्सुकता आहे की गणपती बाप्पा आपल्या घरी केव्हा येणार. तर आता सध्या आता इथे कलर काम गणपती बाप्पांचं चालू आहे. तर तुम्ही इकडे पाहू शकता कशा प्रकारे कलर काम चालू आहे ते. तर मित्रांनो, आम्ही लहान असल्यापासून या इथे आम्ही गणपती बाप्पांच्या कामासाठी इथे आम्ही येत राहतो की आमच्या जवळच घराच्या बाजूलाच गणेश चित्र शाळा आहे ही. आणि आम्ही लहान असल्यापासून इथे येत राहतो आणि जे आमच्याने होईल तेवढे आम्ही कामं करत राहतो. तर काकांना ते माहितीच आहे. तर आता इथे काका आहेत, कलर काम करतायत. तर त्यांना विचारूयात, थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊयात की आपली ही गणेश चित्र शाळा केव्हापासून सुरू झाली, कुठच्या साली सुरू झाली. तर त्यांच्याकडून आपण आता थोडक्यात माहिती विचारून घेऊयात. तर काका, आम्हाला थोडक्यात जरा माहिती सांगाल का? बोला बोला. तर आपली ही गणेश चित्रशाळा कुठच्या साली सुरू झाली? 1991 सालामध्ये सुरुवात झाली. 1991 साली सुरुवात झाली. ते वर्ष साधारणतः 34 वर्ष व्हायला आली. 34 वर्ष पूर्ण झाली आहेत आपल्या इथे गणेश चित्रशाळेमध्ये. गणपती काढण्याचं काम ते तेव्हापासून इथे करतात. तर खूप उत्साहाने ते काम करतात इथे आणि अशाच प्रकारे ते पुढेही करत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही इकडे पाहू शकता कशा प्रकारे आता इथे कलर काम चालू आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हे कलर काम इथे करत राहतात. किती दिवस लागतात पूर्ण गणपती म्हणजे काढायला? पूर्ण करायला जवळजवळ 5 तारीख तरी होईल. 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर पर्यंत म्हणजे पूर्ण किती दिवस लागतात आपल्याला? पूर्ण जवळजवळ कलर काम करायला जवळजवळ 35 दिवस लागतात. आणि काढायला गणपती तर मे महिन्यात संपला की आपण चालू करतो. मे महिन्यात संपला, एंडिंग झाली की गणपती काढायला सुरुवात. तर गणपती पूर्ण काढून झालीच ना? गणपती काढून झाले, फक्त कलर काम शिल्लक आहे. गणपती थोडेफार शिल्लक आहे. थोडेफार रंगवून झाले, ते दाखवण्यात येते. तर गणपती काढून पूर्ण झालेले आहेत. तर आता कलर काम बाकी आहे फक्त. तर कलर काम आता सध्या चालूच आहे इथे. तर बाकीचे कलर केलेले गणपती कुठे आहेत? घरात आतमध्ये आहे. तर कलर काम केलेले आहे गणपती आपण थोडे ते पाहूया तिकडे. घरामध्ये आहेत आतमध्ये. खूप गोड असे बाप्पा, सर्व गोड असे बाप्पा इथे आहेत, तुम्ही पाहू शकता. खूप गोड गोड बाप्पांच्या मूर्त्या इकडे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही बघू शकता जवळून. सगळ्यात खूप छान अशा मूर्ती आहेत इथे. त्या अजून आपण बाहेरच्या मूर्त्या पाहूयात. तिकडेही कलर काम केलेल्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तिकडेही काही मूर्त्या आहेत. सर्वच अशा गोड मूर्ती आहेत इथे.
इथे या थोड्या कलर काम करायचं बाकी आहेत. खूप छान अशा मूर्ती आहेत, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे. खूप गोड बाप्पा आहे. तर लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत, तर सर्वांना उत्सुकता आहेच. इकडे काही आहे, मागेही काही मूर्ती आहेत, त्या आपण पाहूयात. इकडे बाप्पा आहे, ते थोडं कलर काम बाकी आहे इकडे. पुढे किती किती फुटाची मूर्ती आहे? 4.5 फुटाची मूर्ती आहे. ही 4.5 फुटाची मूर्ती आहे. खूप छान आहे. त्याचा पूर्ण कलर काम आता किती दिवसामध्ये होईल? 5 सप्टेंबर पूर्ण होईल. 5 सप्टेंबर पर्यंत पूर्ण काम, कलर काम पूर्ण ओके होणार आहे. तर सर्वच खूप लाडके असे आपले गणपती बाप्पा इकडे आहेत. तर अशा प्रकारे आपण आता बघितलंच आहे की कलर काम सध्या मोठ्या उत्साहात चालू आहे इकडे. तर लवकरात लवकर आपल्या आता घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर सर्वांनाच उत्सुकता आहे गणपती बाप्पा घरी केव्हा येणार. तर आता थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. तर अजून काका तुम्ही काय माहिती देऊ शकता? माहिती म्हणजे अशी की 1951 सालामध्ये फक्त मी माझा वैयक्तिक गणपती काढला. अच्छा. त्याच्यानंतर एक वैयक्तिक दुसरा गणपती आला, तर 2 गणपती सुरुवातीला काढले. त्याच्यानंतर 10, 20, 25, 30, 40, 50 आता ही लेवल 100ची गरज आहे. हा कारखाना ओपन माझ्याकडून झालेला आहे. पूर्वी आमच्या आजोबांच्या काळात कारखाना होता, पण तो बंद पडला. नंतर त्यानंतर वडिलांना विचार हा कारखाना ओपन झाला. 2 गणपतीपासून आता गणपती माझ्याकडे जवळ 100, 105च्या लेवलला माझ्याकडे आता गणपती आहे. आणि काम आपल्या लेवलने जेवढं जमेल तेवढं आपण करतो. त्या लेवलने आपण चालायचं. तशी जर नवीन नवीन माहिती मिळेल, कशी कलरची माहिती असू दे, मातीची माहिती असू दे, त्या लेवलने काम करायचं, लोकांचं बघायचं कसं चालतंय, त्या लेवलने आपण वागायचं, त्या लेवलने आपण काम करायचं. तर काकाने खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली की त्या आपल्यापासूनच सुरुवात केली की स्वतःचा गणपती त्यांनी पहिला सुरुवातीला काढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मग 2 गणपतीपासून सुरुवात करून असे नंतर त्याने सुरुवात केली की मग थोडे गणपती त्यांच्याकडे यायला लागले की सर्व वाडीतील म्हणा, गावातील म्हणा, असे बाहेरचे गणपती त्यांच्याकडे यायला लागले की तुम्हीच आम्हाला गणपती तुमच्याकडूनच आम्हाला गणपतीची मूर्ती पाहिजे. तर असं त्यांनी करून त्यांचं खरंच खूप छान पद्धतीने गणपती काढतात. तुम्ही पाहू शकता तिकडे, तुम्ही बघितलंच आहे की कशा प्रकारे चांगल्या प्रकारे अतिशय खूप चांगल्या प्रकारे ते मूर्ती काढतात. तुम्ही इकडे त्यांचं कलर काम किंवा इकडे मूर्त्या काढलेल्या तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काढलेल्या आहेत ते. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.